रात्रीचे 2:30 वाजले होते. वरळीमधील एका स्पामध्ये एक खून झाला. तो खून होता गुरु सिद्धप्पा वाघमारे यांचा. ज्यावेळी खून झाला त्यावेळी स्पामध्ये 50 वर्षीय गुरु सिद्धप्पा आणि त्यांची 21 वर्षीय मैत्रीण हे दोघंच होते. आणि या खुनातले आरोपी अवघ्या 1.5 दिवसात पोलिसांच्या हाती लागले आणि त्याचं कारण ठरलं गुरु सिद्धप्पा यांच्या मांडीवरती गोंदले असणारे ते 22 नावं. हे गुरु सिद्धप्पा कोण होते? त्यांच्या मांडीवर असलेले 22 नावं नेमके कुणाचे होते? त्यांची हत्या कशी झाली? ही हत्या कोणी केली? आणि अंगावर गोंदलेल्या 22 नावामुळे पोलिसांना आरोपीचा शोध कसा लागला? सर्वच पाहूया या व्हिडिओमधून. नमस्कार, मी विशाल आणि तुम्ही पाहत आहात काहीतरी विशेष. अगोदर आपण पाहू गुरु सिद्धप्पा वाघमारे कोण होते. गुरु सिद्धप्पा वाघमारे हा एक RTI कार्यकर्ता होता. गुन्हेगारी क्षेत्रातही त्यांचं नाव मोठं होतं. त्यांच्यावरती मुंबईच्या अनेक पोलीस स्टेशनमध्ये खंडणी, मारामारी असे अनेक गुन्हे दाखल होते. काही वेळा ते स्वतः पोलीस आहे असं सांगून लोकांची फसवणूक करायचे. या प्रकरणी त्यांच्यावर पोलिसांनी अनेक वेळा कारवाईही केली होती. काही वर्षापूर्वी एका 27 वर्षीय तरुणीवर अत्याचार केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला होता. मुंबईच्या काही भागामध्ये स्पा मालक आणि बार मालक यांना धमकावून त्यांच्याकडून खंडणी वसूल करायचा, अशी त्यांची पार्श्वभूमी. आता पाहू गुरु सिद्धप्पा यांची हत्या कशी झाली. काही दिवसापूर्वी गुरु सिद्धप्पा यांचा वाढदिवस पार पडला. त्याच वाढदिवसाची पार्टी करण्यासाठी वाघमारे, त्यांची मैत्रीण मेरी आणि आणखी 3 जण यांनी एका बारमध्ये पार्टी केली. आता ही मेरी कोण? मेरी ही वरळीमधील एका स्पामध्ये मॅनेजर म्हणून काम करत होती आणि त्या स्पामधील 3 कर्मचारी या पार्टीमध्ये सहभागी झाले होते. ही पार्टी जास्त वेळ चालल्याने मध्यरात्र झाली होती. आजची रात्र तुम्ही स्पामध्येच थांबा असा सल्ला या सर्वांनी गुरु सिद्धप्पा यांना दिला. त्यांनीही यांचा सल्ला ऐकला आणि हे सर्वजण स्पामध्ये झोपण्यासाठी थांबले. थोडा वेळ या सर्वांनी गप्पा मारल्या आणि त्यातील स्पा कर्मचारी म्हणजेच हे 3 जण त्या ठिकाणाहून निघून गेले. रात्री 1 वाजेच्या सुमारास स्पासमोर 2 जण आले. त्यांनी स्पाचा दरवाजा उघडला आणि आत आले. मेरी आणि गुरु सिद्धप्पा असणाऱ्या रूममध्ये आले. त्यांनी आपल्याजवळ असणाऱ्या कात्रीने गुरु सिद्धप्पा यांचा गळा कापला. ज्यावेळेस हत्या झाली त्यावेळेस त्यांची मैत्रीण म्हणजेच मेरी ही सुद्धा रूममध्ये होती. तिने या हत्येची सर्व माहिती स्पाचे मालक म्हणजे संतोष शेरेकर यांना दिली. संतोष शेरेकरने सकाळी 11 वाजता ही माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी या माहितीचा तपास करायला सुरुवात केली. हत्या झाली रात्री आणि पोलिसांना हत्येची माहिती स्पा मालकाने सकाळी 11 वाजता दिली. याच कारणावरून पोलिसांनी तपासाचे चक्र फिरवण्यास सुरुवात केली. त्याच्यातच त्यांनी मेरी आणि स्पामध्ये असणाऱ्या इतर 3घांनाही ताब्यात घेतलं. त्यांची चौकशी सुरू केली. इकडे गुरु सिद्धप्पा यांचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला होता. पोलिसांनी स्पा बाहेरचे आणि बार बाहेरचे सर्व CCTV कॅमेरे चेक करण्यास सुरुवात केली. त्यावेळेस हे सर्व पार्टी करत असताना एक माणूस यांच्यावरती नजर ठेवून होता हे पोलिसांना त्या CCTV कॅमेऱ्यात दिसलं. पार्टी संपल्यानंतर हे सर्व घरी जात असताना त्या नजर ठेवणाऱ्या माणसाने यांचा पाठलाग केला असंही या CCTV कॅमेऱ्यात दिसतं. हाच नजर ठेवणारा माणूस स्पामध्ये जात असताना आणि बाहेर येत असतानाचा हे CCTV फुटेज पोलिसांच्या हाती लागलं. वाघमारे यांचा खून याच माणसाने केला असावा असं पोलिसांना वाटलं. पोलिसांनी आणखी तपास करायला सुरुवात केली. त्यांना हाच माणूस बार शेजारी एका टपरीवरती काहीतरी घेत असतानाचा CCTV फुटेज सापडला. त्यांनी त्या टपरीवरती गुटखा विकत घेतला असल्याचं समोर आलं आणि त्याच ठिकाणी त्याने एक चूक केली. त्याने त्या गुटख्याचे पैसे हे ऑनलाईन केले आणि त्याच ऑनलाईन केलेल्या पैशामुळे त्याचे सर्व डिटेल्स पोलिसांच्या हाती लागले. त्याचं नाव होतं मोहम्मद अन्सारी. त्या मोहम्मद अन्सारीला पोलिसांनी अटक केलं. त्याची कसून चौकशी केली असता त्यातून पोलिसांना आणखी एक आरोपीचा शोध लागला. त्याचं नाव होतं शाकिब अन्सारी. हा शाकिब अन्सारी हत्या करून राजस्थानला पळून गेला. कोठा या ठिकाणाहून पोलिसांनी त्यालाही ताब्यात घेतलं. इकडे वाघमारे यांच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून आणखी एक मोठा खुलासा झाला. त्यांच्या मांडीवर आणि पाठीवर काही लोकांची नावं गोंदल्याचं समोर आलं.
त्यातील 22 नाव हे त्यांच्या मांडीवर होते. माझ्या दुश्मनांची नावे डायरीत नोंद आहे, चौकशी करून कारवाई व्हावी, असं या मांडीवर गोणण्यात आलं होतं. ज्यांच्यापासून वाघमारे यांना धोका होता अशा लोकांची नावं आणि त्यांची माहिती त्यांच्या अंगावर लिहिण्यात आली होती. वाघमारे यांना घडलेला दिनक्रम डायरीमध्ये लिहून ठेवायची सवय होती. मांडीवरती असणारं 6 नंबरचं नाव आणि पोलिसांना हत्येची माहिती देणारा हा माणूस एकच आहे हे लक्षात आल्यानंतर पोलिसांचा त्या व्यक्तीवरचा संशय वाढला. तो माणूस होता स्पाचा मालक संतोष शेरेकर. याला पोलिसांनी ताब्यात घेतलं. वाघमारे हे संतोष शेरेकर यांच्याकडून 10 वर्षापासून खंडणी वसूल करण्याचं काम करत होते आणि त्याच रागातून संतोष शेरेकर यांच्या सांगण्यावरून ही हत्या करण्यात आली. या हत्येसाठी मारेकऱ्यांना शेरेकर यांनी 6 लाखाची सुपारी दिली होती. वाघमारे यांची मैत्रीण आणि स्पामधून बाहेर गेलेले 3 लोक यांचाही या खुनामध्ये काही सहभाग आहे का हे पोलीस तपास करत आहेत. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी काहीतरी विशेष या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.